दीपस्तंभ कला अकॅडमी दीपस्तंभ कला अकॅडमीच्या माध्यमातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आज ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून सर्वजण ऐकण्यासाठी सर्व श्रोतेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमचे गुरुवर्य सन्माननीय रवींद्र पवार सर यांच्या माध्यमातून आज मला या ठिकाणी या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून माझे विचार आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्यासाठी मी तुमच्या सर्वांच्या समोर उभा आहे. राजेंद्र शिनारे. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. माणसाचं जीवन म्हणजे एक जळती मेणबत्ती, ज्याप्रमाणे मेणबत्ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देणं हेच तिचं उदात्त ध्येय असतं आणि हेच उदात्त ध्येय मनाशी बाळगून थोर महान पुरुष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्याप्रमाणे मेणबत्ती स्वतः जळून इतरांना प्रकाश देणं हे तिचं उदात्त ध्येय आहे आणि हेच उदात्त ध्येय आपल्या मनाशी बाळगून या दोन महापुरुषांनी आपल्या या समाजाला बदलण्यासाठी, या समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपला संपूर्ण देह, आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी खर्च केलं आणि समाजासाठी आपला संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं. सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांनी या स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं तर राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना या ठिकाणी वंदन करतो. आणि ज्या महापुरुषानं खऱ्या अर्थानं या स्वराज्याचं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते कुळवाडी भूषण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना या ठिकाणी वंदन करतो. आणि महापुरुष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई या सर्व महापुरुषांना, सर्व महामानवांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि माझ्या व्याख्यानमाला या ठिकाणी सुरुवात करतो. खरं पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या या ठिकाणी झाला. जन्म झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आयुष्याला त्यावेळेस सुरुवात केली. त्यावेळेस पहिलीचा वर्ग ते पूर्ण केला आणि पहिलीचा वर्ग पूर्ण केल्यानंतर त्यांना सामाजिक विषमता, अस्पृश्य समाजातील एकता त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकतोय हे त्यावेळेस कळलं. त्यावेळेस त्यांना शाळेमधून काढण्यात आलं. परंतु त्यांच्या मनावरती, त्यांच्या बालमनावरती हा परिणाम झाला. नंतरच्या काळामध्ये त्यांना दुसरी वर्गामध्ये शिक्षकांच्या आग्रहास्तर म्हणजे त्यांच्या असणाऱ्या बुद्धिमत्तेला त्यांनी त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा शाळेमध्ये बोलवलं आणि त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. आणि हे शिक्षण घेत असताना तर माझा आवाज येतोय? हॅलो सर येतोय. ओके. पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या पुढील शिक्षणाला सुरुवात झाली. पुढील शिक्षण त्या ठिकाणी पुण्यामध्ये घेत असताना त्यांचा वयाच्या 13व्या वर्षी आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांचा वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांच्या आयुष्याला सुरुवात होत असताना एका उच्चवर्णीय मित्राच्या लग्नामध्ये त्यांचा त्या ठिकाणी ज्यावेळेस वरातीचा त्या ठिकाणी कार्यक्रम चालू असताना ज्यावेळेस महात्मा फुले या वरातीमधून जात असताना एक अस्पृश्य समाजातील एक मुलगा त्या ठिकाणी या वरातीमध्ये आलेला आहे. त्यावेळेस त्यांचा त्या ठिकाणी अपमान केला जातो. ज्यावेळेस हा अपमान केला गेला त्यावेळेस त्यांच्या मनावरती परिणाम झाला. त्यांच्या मनावरती
त्यांनी ठरवलं की आपल्याला समाजामध्ये आपण जगत असताना, आपल्या मित्रांसोबत आपण राहत असताना, आपल्याला समाजामध्ये आपल्याला खालच्या खालच्या लेवलच्या ठिकाणी पाहिलं जातं, परंतु त्यावेळेस ते न डगमगता त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या आयुष्याला सुरुवात करत असताना, शिक्षण घेत असताना थॉमस पेन नावाच्या एका इंग्रजी या ठिकाणी लेखकाचं पुस्तक त्यांच्या हातामध्ये पडलं आणि त्यावेळेस मानवी अधिकार, मानवी हक्क यावरती त्यांनी विषमता आणि मानवी जीवनामध्ये असणाऱ्या, त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या विषमता आहे यावरती हे पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं, मानवी अधिकारावरती हे पुस्तक लिहिलं होतं. आणि तेव्हापासून त्यांनी आयुष्यामध्ये ठरवलं की या समाजामध्ये असणारी जी विषमता आहे ही दूर करायची आहे, आणि ही विषमता जर दूर करायची असेल तर त्यासाठी शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त उच्च वर्णीयांनाच होता, खालच्या इतर जाती धर्मातील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. परंतु हा अधिकार त्या ठिकाणी त्यांनी मिळवून देण्यासाठी त्यांनी सामाजिक चळवळीला सुरुवात केली आणि अस्पृश्य समाजातील मुलांसाठी त्यांनी शाळा खोलण्याचं सुरू करण्याचं काम केलं. परंतु ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं एका घरातील स्त्री ज्यावेळेस शिकली जाते त्यावेळेस त्या घरातली स्त्री इतरही विद्यार्थ्यांना, इतरही आपल्या मुलांना या ठिकाणी शिकू शकते, त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपण आपल्या महिलांसाठी, मुलींसाठी आपण शिक्षण शाळा सुरू केली पाहिजे. म्हणून त्यांनी 1848 मध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली महिलांची शाळा सुरू केली. परंतु शाळा सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी शिक्षिका त्या ठिकाणी पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतः सावित्रीमाईंना त्या ठिकाणी साक्षर केलं आणि सावित्रीमाईंच्या साक्षरतेनं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ, महिला शिक्षणाची खरी मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रवण्याचं काम त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीमाईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं. आणि हे करत असताना त्यांना अनेक अडचणी, अनेक सामाजिक बंधनांना, विषमतेला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागलं. आणि हे तोंड देत असताना सावित्रीबाई फुलेंना ज्यावेळेस ते महिलांना त्या ठिकाणी मुलींना शिकवण्यासाठी त्या ठिकाणी जात होत्या. एकच मिनिट, तू जा ना तिकडे, जाऊन बस ना, मला बोलता येत नाही, प्लीज 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 पटकन जा. तर माझा आवाज येतोय सर? हो, कंटिन्यू करा, येतोय. ओके. मुलींना त्या ठिकाणी शिकवण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी अनेक लोकांनी धर्म बुडाला, मुलींना शाळेमध्ये शिकवलं, मुलींना साक्षर करणं म्हणजे धर्म बुडाला, अशा वल्गना त्या ठिकाणी करू लागले. आणि त्या ठिकाणी सावित्रीमाईंना त्रास देण्याचं काम केलं. या समाजामध्ये राहायचं असेल, या समाजामध्ये घडवायचं असेल तर या ठिकाणी या सावित्रीच्या लेकींना घडवलं पाहिजे आणि या लेकी घडल्या पाहिजे. यासाठी सावित्रीमाईंनी ज्यावेळी रस्त्याने जात असताना या समाजातील लोकांनी त्यांच्यावरती शेण फेकलं, त्यांच्यावरती अंडी फेकली, त्यांच्यावरती दगड फेकले, परंतु सावित्रीमाई न डगमगता त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये जात असताना आपल्या सोबत 2 साड्या त्या ठिकाणी घेऊन जायच्या, येताना एक साडी आणि जाताना एक साडी सोबत त्या ठिकाणी घेऊन जात असायचे. परंतु शिक्षणाचं कार्य त्यांनी थांबवलं नाही. परंतु 2 वर्षाच्या काळानंतर त्या ठिकाणी त्यांना या समाजाची ही व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांना शिक्षण थांबवावं लागलं. परंतु 2 वर्षानं म्हणजे 1851 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी स्त्री शिक्षणाला दोन शाळा त्या ठिकाणी सुरू केल्या आणि त्या शाळेच्या माध्यमातून स्त्रियांचं शिक्षण या समाजामध्ये घडवण्याचं काम सावित्रीमाईंनी, देशामध्ये पहिली क्रांती असेल, संपूर्ण भारत देशामध्ये कुठेही स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, परंतु या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा अधिकार प्रत्येक स्त्रीला देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी आयुष्यामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतले आणि हे क्रांतिकारी निर्णय घेत असताना त्यांनी ज्यावेळेस या समाजातील विधवा महिला असतील, या विधवा महिला ज्यावेळेस त्या काळामध्ये परिस्थिती इतकी भयानक होती की या भयानक परिस्थितीमध्ये महिलांना पुन्हा विवाह करण्याची मंजुरी नव्हती. त्यावेळेस एक पुरुष ज्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये 1 लग्न, 2 लग्न, 3 लग्न, 4 लग्न करायचा, त्यावेळेस त्यांना लग्न करण्याची परमिशन होती, परंतु महिलांना लग्न करण्याची पुन्हा परमिशन नव्हती. आणि तो पुरुष वयाच्या 50 आणि 60व्या वर्षी त्या ठिकाणी मृत्यू पावत असायचा. परंतु त्याची शेवटची किंवा ती जी महिला
15 ते 20 वर्षाच्या त्या कोवळ्या वयामध्ये त्या पुरुषाबरोबर लग्न करते, त्यावेळेस ती महिला विधवा व्हायची आणि या विधवेला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नव्हता. त्यावेळेस महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहासाठी आंदोलन केलं, परंतु या विधवा महिलांना इतकंच, विधवा पुनर्विवाहाचा विषय लांबच आहे, परंतु त्या महिलांना सती जावं लागत असायचं. म्हणजे जळत्या चितेमध्ये त्या महिलेला त्या ठिकाणी उडी घ्यावं लागत असायचे. त्यावेळेस त्या महिलेच्या मनाची अवस्था काय होत असेल, त्या समाजाची रूढी परंपरा ज्या आहेत, त्या रूढी परंपरा ज्या आहेत, त्या रूढी परंपरा किती भयानक होत्या हे याच्यावरून दिसतं. आणि त्यामध्ये ज्या महिला त्या ठिकाणी सती जात नसतील, त्या महिलांना त्या ठिकाणी केशवपन त्यांना करावं लागायचं, त्यांचं मुंडन करावं लागायचं. म्हणून त्या स्त्रियांना घरामध्येच कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसून संपूर्ण आयुष्य काढावं लागायचं. आयुष्य जगत असताना त्या स्त्रियांची जी अवस्था आहे, ही अवस्था बदलण्यासाठी त्यांनी पुण्यातील तळेगाव ढमढेरे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 500 नाभिक समाजातील न्हाव्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि यापुढे आम्ही विधवा महिलांचं मुंडन करणार नाही. आणि तेव्हापासून विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सामाजिक काम करत असताना, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी समाज घडवण्याचं काम करत असताना ते एक मोठे उद्योजकही होते. त्यांनी कात्रज बोगदा असेल, खडकवासला धरण असेल, येरवड्याचा पूल असेल, अनेक शेती तलाव इमारती, संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठे उद्योगपती ते होते. आणि या उद्योगाचा पैसा तो शिक्षणासाठी त्यांनी खर्च केला, समाजासाठी खर्च केला. आपल्या ताटातील अर्धी भाकर ही दुसऱ्याला द्यावी, आपल्या ताटातील अर्धी भाकर ही समाजासाठी द्यावी, हा विचार त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवला. त्यावेळेस जमशेदजी टाटा, ज्यांनी टाटा समूहाची स्थापना केली, त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर हा 20,000 होता. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्याची कंपनी जी होती, त्या कंपनीचा टर्नओव्हर हा 21,000 रुपये होता. म्हणजे त्यावेळेस भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे पाहिलं जायचं. आणि हे काम करत असताना, अस्पृश्य समाजासाठी काम करत असताना, स्त्री शिक्षणासाठी काम करत असताना, आपल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा अशा पद्धतीच्या अनेक योजना इंग्रज सरकार त्या ठिकाणी कराव्या लावल्या. आणि शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम गुरु मानलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी रायगडावरती सर्वात प्रथम त्या ठिकाणी शोधून काढली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुरू केली. अशा महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य या समाजासाठी, ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं, त्याच महात्मा ज्योतिराव फुलेंना त्या ठिकाणी शाहू महाराजांनी, ज्यांनी या समाजातील विषमता दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी त्यांना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही त्यांना गुरु मानलं आणि आपलं काम या ठिकाणी सुरू ठेवलं. महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या ग्रंथामध्ये लिहित असताना, शिक्षणाचं महत्व पटवून देत असताना, शिक्षण म्हणजे काय, एज्युकेशन इज अ मॅन फिक्शन ऑफ परफेक्शन ऑफ ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन, म्हणजे मानवी शरीर, मन व आत्मा या सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय. आणि हे शिक्षण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांनी त्यांच्या लेखामध्ये लिहिलंय, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असं सांगणारे, विद्येचं महत्व, शिक्षणाचं महत्व सांगणारे या देशातील सर्वात मोठे, ज्यांनी अस्पृश्य समाजातील, स्त्री समाजातील मुलांना आणि या समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. अशा महात्मा ज्योतिराव फुलेंची आज जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त त्यांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन या ठिकाणी मी करतो. आणि आज संयुक्त जयंती महोत्सव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरं पाहिलं तर जयंती उत्सव आपण साजरा का करतो? जयंती म्हणजे डीजेच्या तालावरती गाणी नाचवण्यासाठी ही जयंती साजरी करायची नाही, तर कशासाठी ही जयंती साजरी करायची? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे मनामध्ये घेऊन, त्यांचे विचार शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि आपले ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका, हा विचार घेऊन आपण त्यांच्या विचारावरती, त्यांचे जे विचार या समाजासाठी आहे ते इतके प्रगल्भ असे, बुद्धिमान
आणि समाजासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे, या समाजातील महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांनी आदर्श स्थानी मानलेलं आहे. संत कबीरांना त्यांनी आदर्श स्थानी मानलेलं आहे. असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्यांनी या ठिकाणी गुरु मानलेलं आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या समाजातील अस्पृश्यता आणि या समाजातील जी विषमता आहे ती दूर करण्यासाठी त्यांनी शिक्षण घेत असताना महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळाली आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी ते शिकण्यासाठी गेले. त्या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये त्यांनी PhD मिळवली. त्यानंतर इंग्लंडमध्ये गेले, कायद्याचं शिक्षण घेतलं आणि आपल्या भारतामध्ये आले. आणि भारतामध्ये आल्यानंतर या देशामध्ये असणारी जी विषमता आहे, ज्या समाजानं जो उच्च समाज आहे, तो समाज आपल्या समाजावरती कुठेतरी अन्याय करतोय. आणि हा अन्याय ज्या वेळेस आपल्या स्वाभिमानावरती घाला होतो त्यावेळेस माणूस पेटून उठतो. आणि पेटून उठल्यानंतर परंतु या समाजातील माणसं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अन्याय सहन करून जीवन जगत होती. आणि हे जीवन जगत असताना आपण शिकलेलो आहे, आपण पुढारलेलो आहे, तर आपण कुठेतरी या समाजासाठी काहीतरी देणं लागतो. या भावनेतून त्यांनी या ठिकाणी ज्यावेळेस 1932 साली गोलमेज परिषद झाली आणि या गोलमेज परिषदेमध्ये त्या ठिकाणी आपल्या समाजाविषयी, आपल्या होणाऱ्या अन्यायाविषयी त्या ठिकाणी आवाज उठवला. आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना त्यांचं महत्व, त्यांचं जे विषय आहे, त्यांचा जो अन्याय आहे, या अन्यायावरती खरा आवाज त्यांनाही उठावा वाटला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी अनेक पद या ठिकाणी घेतली. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 32 डिग्र्या घेतल्या, परंतु 32 डिग्र्या घेतल्या नाही तर जवळजवळ 3,500 पुस्तकं त्यांनी वाचली. आणि ही पुस्तकं वाचत असताना त्यांनी फक्त पुस्तक आपल्या स्वतःची बुद्धी वाढवण्यासाठी आणि आपल्या फक्त स्वतःसाठी त्यांनी वापरली नाही, तर ही बुद्धी त्यांनी, त्यांचं ज्ञान हे समाजासाठी वापरलं. समाजातील गोरगरिबांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पूर्ण वेचलं. त्या ठिकाणी भारतीय राज्यघटना ज्यावेळेस लिहिली गेली, त्या राज्यघटनेमध्ये सर्वांना समान न्याय, सर्वांना समान अधिकार या ठिकाणी देण्याचं त्यांनी त्या ठिकाणी त्या राज्यघटनेमध्ये प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळेस हिंदू कोड बिल आलं, त्या हिंदू कोड बिलामध्ये त्या ठिकाणी स्त्रियांना या ठिकाणी समान अधिकार त्या ठिकाणी त्या बिलामध्ये त्यांनी संसदेमध्ये ज्यावेळेस मांडलं, त्यावेळेस त्या ठिकाणी या देशातील हिंदू काही लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तडकाफडकी त्या ठिकाणी राजीनामा दिला. परंतु आजच्या समाजामध्ये मला सांगायचा विषय असा आहे की आजच्या समाजामध्ये आजही खुर्चीला चिटकून बसलेले, गुळाच्या ढेपीला ज्यावेळेस जसे मुंगळे चिटकून बसतात, तसे आजच्या समाजात आजचे पुढारी त्या ठिकाणी चिटकून बसतात. कारण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या पदासाठी, आपल्या खुर्चीसाठी ते हपापलेले असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वार्थासाठी आणि आपल्यासाठी कधीही ते हपापले नाही. या समाजामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे, समाजामध्ये बदल घडला पाहिजे. आणि हा बदल घडण्यासाठी त्यांनी उभं आयुष्य या समाजासाठी वेचलं. म्हणून आपण जयंती कोणाची साजरी केली जाते? जयंती त्याच लोकांची साजरी केली जाते ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी खर्च केलंय. असं आपण म्हणतो की 1 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर धान्य पेरा, 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर झाडे लावा, 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर माणसं पेरा, 100 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर माणसं जोडा, आणि 1000 वर्षाचं नियोजन करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखे विचार या समाजामध्ये पेरा. त्यावेळेस आपण 1000 वर्ष या समाजासाठी काहीतरी आपण दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचंय. जाता जाता मला या ठिकाणी सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे बापरे. या ठिकाणी आताच आपण एक
अतिशय सामर्थ्यशाली